वेलकम बॅक टू माय मोडी फूड मेकर चॅनल। दिसत आहे ना अगदी बेकरीसारखी नानकटाई। चला तर मग पाहूया आजची रेसिपी। सर्वप्रथम गरम असे 1 वाटी तूप घ्यायचे आहे। त्यानंतर आता 1 वाटी बारीक केलेली साखर टाकून घेऊया। विस्करच्या सहाय्याने टाकलेली साखर छान असे फेटून घेऊया। साखर छान अशी तुपामध्ये एकजीव झालेली आहे। त्यानंतर आता 1 वाटी इतका मैदा घेऊया। ज्या वाटीने मैदा घेतलेला आहे त्याच अर्ध्या वाटीने बेसन घ्यायचे आहे। त्यानंतर आता 1 चमचा इतका बेकिंग सोडा टाकून घेऊया। त्याचबरोबर 1 चमचा इतका बेकिंग पावडर टाकून घेऊया। आता थोडंसं नमकही टाकून घेऊया। आता हे छान असे मिक्सअप करून घेऊया। मिक्सअप करत असताना दुधाचा किंवा पाण्याचा वापर करायचा नाही। पूर्णपणे जेवढे आपण तूप टाकलेले आहे त्यामध्ये हे सर्व काही मिक्सअप करून घ्यायचे आहे। जर तुम्हाला वरून तूप टाकायचे असेल तर तुम्ही टाकूही शकता। मिश्रण सर्व काही छान असं एकजीव करून घ्यायचे आहे जेणेकरून गाठी होणार नाहीत। बघा मऊसूद असे नानकटाईचे बॅटर तयार झालेले आहे। आता हे आपण 20 मिनिटे ठेवून देऊया। 20 मिनिटे झालेले आहेत। पीठ छान असं सेट झालेले आहे बघू शकता। आता याचे लाडूसारखे छान असे गोळे करायचे आहे आणि थोड्या प्रमाणात प्रेस करायचे आहे। तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। अशा पद्धतीने छान अशी नानकटाई तयार करून घ्यायची आहे। बघा किती छान झाला आहे ना आकार नानकटाईचा। त्यावर छान असे बदामाचे काप टाकून देऊया। एका प्लेटला बटर पेपर अवेलेबल नसल्याने एका पेपरला बटर लावून छान असे ग्रेसिंग करून घेतलेले आहे। बघा छान अशा 6 नानकटाई तयार झालेल्या आहेत। आता हे बेकिंग करण्यासाठी ठेवून देऊया। अशा पद्धतीने बेक करण्यासाठी सेटअप केलेला आहे। आता आपण नानकटाई छान प्रकारे बेक करून घ्यायची आहे। 24 मिनिटे मंद आचेवर बेक करायचे आहे। 20 मिनिटे झालेले आहेत। तर झाकण काढून गॅस हा मोठा करून 4 मिनिटं बेक करून घेऊया। तयार झाले आहेत छान आणि परफेक्ट अशी नानकटाई। अशाच नवनवीन आणि आगळ्यावेगळ्या रेसिपी घेऊन आपण नक्कीच भेटूया। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की भेटू। धन्यवाद।